निराळ कथानक, दमदार स्टार कास्ट आणि फिल्मचा चकाचक लुक, डायरेक्टर संजय जाधवच्या फिल्मची हीच वैशिष्ट्य म्हणावी लागतील. आता ही संजय घेऊन येतो एक निराळ कथानक, रिंगा रिंगा. नावाप्रमाणेच फिल्मचं कथानकही तितकंच हटके आहे. गोव्यातील राजकारणाभोवती या फिल्मचं कथानक फिरतं. अजिंक्य देव, भरत जाधव, अंकुश चौधरी, संतोष जुवेकर आणि सोनाली कुलकर्णी असे दमदार कलाकार या फिल्म मध्ये आहेत. सिनेमाच्या बाबतीत काय सांगू, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. कारण अतिशय मस्त टीम आहे आमच्या सिनेमाची. सगळे मित्र आहेत, अप्रतिम सहकलाकार आहेत माझे. ही मानसीची फिल्म आहे. खूप शेड्स आहेत मानसीला. कारण मुख्य म्हणजे या सिनेमात हिरो कोण आहे असं विचारलं तर या सिनेमाचा हिरो आहे या सिनेमाची गोष्ट. अजिंक्य देव आपल्याला पहिल्यांदाच या फिल्म मधून निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. प्रथमच मराठीमध्ये मी गेल्या 87 फिल्म झाल्यानंतर एक विलनचा रोल करतोय. भरत जाधवचाही फिल्म मध्ये वेगळा रोल आहे. तुफान आहे, मस्त आहे. माझा ह्यात रोलचा कुठेही कॉमेडी नाही, काही नाही. एक वेगळा लुक आहे. वेगळ्या पद्धतीचा विषय असल्याची ग्वाही दिली आहे अंकुश चौधरीने. संजय जाधव यांची ही फिल्म आहे. पुन्हा एकदा वेगळा सब्जेक्ट घेऊन छान सस्पेन्स थ्रिलर अशी फिल्म आहे. असं म्हणायला हरकत नाही की बोल बच्चन आहे, गोड बोलणार आहे. ज्या पद्धतीने संजयने ही फिल्म नरेट केली आहे, ऐकवली आहे गोष्ट, त्या पद्धतीने ही फिल्म होते. फर्स्ट टाइम या पद्धतीचा विषय तुमच्या समोर येणार आहे. संतोष जुवेकरही या फिल्म मध्ये एका दमदार भूमिकेमध्ये दिसणार आहे. हटके आहे आमची फिल्म, तर मी म्हणेन, मी खरोखर म्हणतो की हटकेच आहे. बरेच मराठीचे आता चित्रपट येत आहेत, ते बरेचसे विनोदी तर सिरियसही आहेत. तसेच त्या सिरियस किंवा सस्पेन्स किंवा थ्रिलर या जॉनरला जाणारी एक वेगळी कथा आहे. संजय जाधव या फिल्मचं दिग्दर्शन पद तर सांभाळत आहेच, मात्र त्याचबरोबर ते फिल्मचे सिनेमॅटोग्राफर सुद्धा आहेत. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, अरे टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई गो लाठी बाई गो प्रेमीची हाय गो वाली मजा, बाई गो सांगितले जाई गो फिकर को छोड़ को लिटर पिला. फिल्म इज अबाउट गोवा पॉलिटिक्स आणि त्या पॉलिटिक्समध्ये अडकलेली एक मुलगी. तर तीच पार्श्वभूमी असल्यामुळे मी असं प्रेफर केलं की ही फिल्म गोव्यात शूट करू. गोव्याच्या राजकारणात अडकलेल्या एका मुलीची कथा कशी असेल हे फिल्म रिलीज झाल्यावरच समजेल. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा.